खरं म्हणजे निलेश राणेचे भंपगिरीचे अनुभव सर्व कोकणवासियांना आहेत। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीची 3 वेळा त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला। एक पहिला आहे तो लांजा तालुक्यातील जलजीवन च्या कामामध्ये झालेला तथाकथित भ्रष्टाचार, दुसरा आहे तो रेडी पोर्ट मध्ये असलेली ठेकेदारी, आणि तिसरा आत्ता कोणातरी एका बोगस माणसाच्या आवाजामध्ये विनायक राऊत नाही फक्त विनायक ह्या उल्लेख करून कोणातरी ठेकेदाराकडून पैसे मागण्याचा प्रकार करतोय। अशा पद्धतीची जी क्लिप आहे ही अशा पद्धतीची फालतूगिरी केवळ निलेश राणेच करू शकतो, कारण त्याच्या वडिलांचा पराभव आता दिसू लागलेला आहे आणि म्हणून पराभवाच्या नैराश्यामध्ये अडकलेल्या निलेश राणेने विनायक राऊतची अशी बदनामी चालू जी केलेली आहे त्याचं पुरेपूर उत्तर या निवडणुकीच्या दिवशी कोकणवासीय देतील अशी मला खात्री आहे।